ब्रेकनंतर पाहूयात पुढची बातमी। राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये कथितरित्या बिटकॉइन व्यवहार झाल्याचा आरोप झाला होता आणि त्याच्यानंतर आता छत्तीसगडमध्ये ईडीने छापा टाकलाय। सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर भाजपने याबाबत आरोप केले होते। त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे। तर सीबीआय बिटकॉइन घोटाळा प्रकरणी गौरव मेहताला समन्स बजावलेला आहे आणि गेन बिटकॉइन फसव्या योजनेचे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्हे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात आले होते। तर मेहताला लवकरात लवकर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सीबीआयने दिलेले आहे। त्यामुळे भाजपने जो आरोप केलेला होता सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर एक कथित ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झालेली होती आणि त्यानंतर आता ईडीची छापेमारी पाहायला मिळाली आहे। सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असल्याची माहिती आहे। त्याच्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।